हॅलो. हॅलो सर. हा दिसतंय ना, स्क्रीन दिसते, आवाज येतो. हो सर. ओके. हो. तर त्या दिवस आपण एक हा प्रॉब्लेम सोडवलेला, परत पाहिजे तर परत घेतो मी. काय समजलेला? त्या दिवस आपण घेतलेला बहुतेक, का नाही घेतलेला? घेतलेला, बरोबर ना? परत एकदा घेतो पाहिजे तर. समभुज म्हणजे काय त्याला सांगा, इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2A. आपल्याला साइड दिलेली आहे 2A 2A 2A. आणि त्या हाईट काढायला सांगितली, उंची काढायला सांगितली. मग मी काय करतो सांगा, इकडनं समजा लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला. आपण नावं देऊया त्याला A B C. ओके. आणि ह्याला नाव दिलं D. हे आपल्याला 2A दिलेलं आहे. कोण मला सांगू शकेल का BD किती असणार? हे D आहे हा माझं. BD किती असणार? A असणार. BD इज इक्वल टू DC इज इक्वल टू A असणार. बरोबर आहे ना? हा अँगल किती असतो? हा कोण किती असतो? 60 असतो. ओके. हा 60 असतो. म्हणजे हा 30 होणार. बरोबर आहे? हा 90 आहे ना, हा तर होणार 30 होणार. आणि आपल्याला माहित आहे की 30 अँगल समोरची बाजू किती असते सांगा? हायपोटेनस. कर्णाच्या किती असते? हाफ असते. म्हणजे DC किती येणार सांगा? हे आपण मगाशी काढलेलंच आहे, पण ते तरी पण इकडनं पण आपल्याला मिळते बघा. ही पण A झाली. त्याच्यावरून आता आपण हे काढू शकू का? AD काढू शकू का? काढू शकू. हे बघा, आपल्याला काय मिळते सांगा? साइन 60 घेतलं तरी चालेल, इक्वल टू काय असतं सांगा? AD अपॉन DC आहे. साइन 60 किती असतं? साइन 60 √3/2. √3/2. हे फक्त मी 10वी परीक्षेसाठी सांगतो, लक्षात आहे ना? NTSC साठी गरज नाही, डायरेक्टली तुम्ही सांगू शकता आन्सर. लक्षात आहे? A करायचं आणि √3 वगैरे करायचं, म्हणजे झालं, आपल्याला मिळालं. मग आपल्याला AD किती दिलं? A दिलाय. AD काढायचंय, सॉरी, AD काढायचंय. DC आपल्याला A दिलाय. आपल्याला डायरेक्टली AD मिळालं बघा. √3A डिवायडेड बाय 2. बरोबर आहे? चुकलं. चुकलं काय? बरोबर आहे. हॅलो. काहीतरी चुकलं माझं. काय चुकलं सांगा? हॅलो. काय चुकलं? कुठे आपण चुकलो सांगा? हॅलो. A√3 हवं ना? हा, कुठला? A√3 ना इथे लास्ट स्टेप. A√3. पण कसं काय चुकलं सांगा नाही, ते का माझं काय चुकलं? काहीतरी चुकलंय ना, का नाही चुकलं? हॅलो. आपल्याला AD काढायचं आहे. मग माझं बरोबर आहे का चूक आहे? साइन 60 किती असते सांगा? साइन 60 किती असते? हॅलो. √3/2 असते. हा, बोल. AD/AC ना. AC आहे ना, ते चुकलंय, तेच पुढच्या लक्षात येत नाही ना. DC लिहिलंय तर माझं चुकलंय ना, बरोबर आहे ना? AD अपॉन काय येणार सांगा? AC येणार. आणि AC आपलं काय सांगा? 2A आहे. बरोबर आहे. आणि हे आपलं √3/2 मिळतं. म्हणजे इथे काय होणार सांगा? हे 2 होणार. 2 केलं म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? √3A मिळालं. हे आपला आन्सर आहे. पण डायरेक्टली कसं काढू शकतो ते बघा. आपल्याला माहित आहे की C ची समोरची बाजू जर काढायची असेल तर ही जी बाजू आहे, 30 समोरची बाजू आहे, त्याला काय करायचं? √3 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं, झालं. असं पण काढू शकता. समजलं काय ते? हॅलो. हो. हो सर. हे आपण त्या दिवस पण घेतलेलं बघा. हे तुम्हाला नोट्स पाहिजे का? रब करू मी, काढून टाकू?
नोट्स पाहिजे का असू दे, काढून टाकू पटकन. तिथे लिहू मी का दुसऱ्या पेजवर लिहू? हॅलो, बोला की रे. चला ठेवतो मी तसंच. हे आपला पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम वाचा बघूया. डू साइड 7, 24, 25 फ्रॉम अ राइट एंगल ट्रायंगल. हे पण आपण घेतलेलं बहुतेक, तरी पण परत घेतो मी. 7, 24, 25 हा टिपलेट आहे का? 25 चा स्क्वेअर किती येतो? 625. 7 चा स्क्वेअर किती येतो? 49 येतो. आणि 24 चा स्क्वेअर किती येतो सांगा पटकन. मी तुम्हाला त्याच्यावर इझी मेथड 576. इथे इझी मेथड पण सांगितलेली. काय सांगितलेली बघा? 4 चा स्क्वेअर करायचा 16, 2 इंटू 4 करायचं 8 होतं, 8 इंटू 2 करायचं 16 येतं, आणि 2 चा स्क्वेअर करायचा. आपण लिहू शकतो बघा. हे 1 आहे ते पुढे घेतलं मी. 576. आता मला एक सांगा, हे दोन्ही ऍड केल्यावर हे येतं का? 25 येतं का? 625 येतं का बघा? येतं की नाही येत? हॅलो, 576 प्लस 49 किती येतं? किती येतं? सर येतो. म्हणजे हे काय असणार सांगा? त्याच्यापासून काय बनतो सांगा? काटकोन त्रिकोण बनतो, किंवा त्याला काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल बनतो. हे आपलं 2 नंबर झालं. हे आपलं पहिलं झालं. नंतर तिसरं आपण घेतलं नव्हतं, ते आपण घेऊया. आपल्याला काय दिलंय सांगा? रेक्टँगल दिलेला आहे, आयत दिलेला आहे. ओके, त्याचं आपल्याला काय दिले बघा? फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल साइड. ओके, आपल्याला कर्ण काढायला सांगितलं. आणि काय काय माहिती दिली बघा? लेंथ आणि ब्रेथ दिलेलं आहे, म्हणजे लांबी आणि रुंदी दिलेलं आहे. 60 आणि 11 दिलेलं आहे. इथे किती अँगल होणार सांगा? पाहिजे तर नावं लिहितो बघा. एबीसी किती अँगल असणार? एबीसी 90 असणार, कारण तो काय सांगा? रेक्टँगल आहे, आयत आहे, त्यामुळे हा 90 असणार आहे. मग एबीसी हा ट्रायंगल कुठला बनणार आहे? त्रिकोण कुठला बनणार आहे? राईट अँगल. काटकोन त्रिकोण असणार आहे. त्यामुळे आपण काय वापरू शकतो सांगा? पायथागोरस थेरम वापरू शकतो. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काढा बघूया. तुम्हाला जर टिपलेट माहित असेल तर डायरेक्टली आन्सर पण सांगू शकता तुम्ही. 60 स्क्वेअर 61. बरोबर आहे. 60 स्क्वेअर म्हणजे किती आलं सांगा? 3600. 11 स्क्वेअर म्हणजे 121. बरोबर आहे. 1 2 7 3. हा बहुतेक 61 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे ना? पाहिजे तर आपण बघूया. 61 चा स्क्वेअर करून बघूया. इक्वल टू 1 चा स्क्वेअर करायचा, 6 इंटू 1 करायचं 6 येतं, त्याची डबल करायची 12 होता, आणि 6 चा स्क्वेअर करायचा. 3721 म्हणजे काय आलं सांगा? 61 आहे ना. तुम्हाला जर टिपलेट माहित असेल तर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. ओके, कोणाला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? सगळं पायथागोरस थेरमवर आहे बघा. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणं हे तर एकदम 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 सोपं आहे. सांगा पटकन. कुठल्या बाजू दिल्यात आपल्याला? हे दिलंय, हे दिलं, त्याच्यावरून ही बाजू काढायला सांगितलं. किती असणार? 15. कारण टिपलेट आहे बघा. 9 12 आणि 15. म्हणजे काय करणार आपण? 9 चा स्क्वेअर काढला, 12 चा स्क्वेअर काढला, ह्याचे जे आन्सर येतं ते रूट कशाचं याचा आन्सर बघितलं तर 225 आहे ना. आणि तेच म्हणजे आपलं एसी काय असणार सांगा? 15. ओके, नंतर नेक्स्ट बघा. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 4 झालं. क्वेश्चन नंबर 5 मी इथे काढतो. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय सांगा? समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे काय सांगा? आयसोसेरस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? आयसोसेरस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय?
दोन साइड सेम असतात. दोन साईड सेम असतात. ओके, इथे मी काढलं बघा, ABC काढलं आणि राईट अँगल आहे म्हणजे इथे 90 असणार. ह्या दोन्ही काय असणार, सेम असणार. लक्षात अँगल किती असणार, हा अँगल आणि हा अँगल किती असणार, 45. 45. आपल्याला 45 अँगलचं लक्षात असायला पाहिजे. एक्स आहे तर त्याच्या कर्णाची बाजू काढा, हे एक्स आहे. तर कसं काढणार तुम्ही, डायरेक्टली पण सांगू शकता. काय असतं, आपण बघितलेलं, काय बघितलं, आपण 45 अँगल मध्ये काय बघितलेलं, ही जर 1 असेल, ही 1 असेल तर ही √2 असते. ही जर एक्स असेल, ही एक्स असेल तर एक्स √2 असतं. किंवा तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करणार, x² + x² इक्वल टू आपल्याला AC² मिळतं. म्हणजे 2x² इक्वल टू AC². Therefore AC म्हणजे काय असणार सांगा, √2x² म्हणजे काय होणार सांगा, x √2. इथे आपण डायरेक्टली काढू शकतो. एक्स आहे, त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं, √2 ने करायचं. आन्सर आला डायरेक्ट. हे आपलं दुसरं झालं. नंतर 6वं बघा, वाचा क्वेश्चन. PQR हा काटकोन त्रिकोण आहे का, पहिला काटकोन त्रिकोण आहे का नाही ते आपण बघूया. आपण करूया PQ चा स्क्वेअर काढूया. किती होतं सांगा, √8 चा स्क्वेअर किती होणार, √8 चा स्क्वेअर 8. नंतर QR² किती होणार स्क्वेअर, 3. 5 होणार. QR आणि PR² 3 होणार. आता बघा, 5 + 3 8 होत आहे. म्हणजे काय झालं सांगा, PQ² इक्वल टू QR² प्लस PR². हे डेफिनेटली पायथागोरस थेरम प्रमाणे होतंय. म्हणजे काय असणार सांगा, हा काटकोन त्रिकोण असणार. आता पुढचं काय विचारलंय, विच अँगल इज 90 डिग्री. हे कसं फाइंड आउट करणार, आर असणार. कसं काय सांगितलं सर, आपल्याला काय दिलं, एकदम सिंपल आहे बघा. काय करायचं समजा, आपल्याला हायपोटेनस माहित आहे, PQ हा त्याचा हायपोटेनस आहे. डेफिनेटली हा आर असणार, त्यामुळे हा अँगल काय असणार आहे, 90 डिग्री असणार. हायपोटेनस समोरचा म्हणजे कर्णाच्या समोरचा अँगल कोन हा काय असतो समजा, काटकोन असतो. क्लिअर एवढं, हो सर. ओके. चला आपण नेक्स्ट बघूया. इथे बघा क्वेश्चन एक दिला, RST मध्ये 90 डिग्री आहे. मी काढतो, ट्रायंगल काढतो. सगळे क्वेश्चन सिंपल आहेत बघा. एस म्हणजे आपल्याला 90 दिला, म्हणजे हे मी 90 लिहितो. आणि RST, इथे लिहा किंवा इथे लिहा, काही चालेल, RST झाला. आणि T आपल्याला 30 अँगल दिलेला आहे. हा किती असणार, 60 असणार. आणि काय दिलंय बघा, RT दिलाय 12 दिलाय. हे किती असणार, RS डायरेक्टली सांगू शकता, 6 असणार. आणि हे किती असणार, 6√3. डायरेक्टली सांगू शकतो. तुम्हाला एक सोडवायचं असेल तर काय करणार सांगा, आपल्याला 12 दिलेलं आहे आणि हे काढायचं, तर आपण काय करणार, sin30 किती असतं, हा बसते, बरोबर आहे, इक्वल टू RS अपॉन RT. बरोबर आहे, बरोबर आहे का, हॅलो सर. हा, sin30 किती असते, sin30 किती असते, समजून, हा बरोबर आहे का नाही. मग इथे आपण काय करणार तुला, हाफ इक्वल टू RS म्हणजे 6 दिलाय आणि 12 दिलाय. काढायला नाही, सॉरी आपल्याला काढायला, मी डायरेक्ट लिहितो RS, डायरेक्ट लिहितोय मी. इथे आपल्याला RS दिलं, RS अपॉन RT. काय येणार आता सांगा, आन्सर किती येणार. हे RT मी RT दिलेलं आहे ना आपल्याला, सॉरी घालूया ते,
RT आपल्याला 12 दिलेले आहे. RS ची व्हॅल्यू कशी करणार? RS इक्वल टू 12 या बाजूला जाणार आणि 2 या बाजूला जाणार. म्हणजे काय 2 तिथेच राहणार आणि 6 राहणार. पण तुम्ही डायरेक्टली काढू शकता बघा. तसं दुसरं काय असतं सांगा? साइन 60. साइन 60 किती असतं? साइन 60 ची व्हॅल्यू किती असते? पटपट बोला की रे. √3/2. हे आपण कसं लिहितो सांगा? हे साइन 60 म्हणजे काय ना? XT अपॉन RT. आपल्याला RT दिलेलं आहे, मग आपण ST ची व्हॅल्यू कशी करणार? ST इज इक्वल टू 12 इंटू √3 डिवायडेड बाय 2. 2 1 2 2 6 2 12. हे काय झालं सांगा? RS आणि RT चाललं, पण तुम्ही डायरेक्टली काढू शकता. जर फिलिंग द ब्लँक टाईप असेल ना 10वीच्या परीक्षेमध्ये, डायरेक्टली काही करायची गरज नाही. आपण काय बघितलं? 30 समोरची बाजू हायपोटिनस कर्णाच्या काय असते? हा बसते, आणि 60 समोरची बाजू, जी 30 समोरची बाजू आहे त्याला मल्टिप्लाय बाय √3 करायचं. झालं, एवढं तुम्ही करू शकता. ओके, नंतर नेक्स्ट बघा. काय दिले बघा? आधी मला सांगा, रेक्टेंगलचं एरिया कशी काढतात? क्षेत्रफळ कशी असतात? एरिया लेंथ इंटू ब्रेड. ही आपल्याला दिलेली आहे. किती दिले? 192 दिली, बरोबर. आणि त्याचे L लांबी दिलेली आहे, म्हणजे आपण काय करणार? 12 इंटू रुंदी माहित नाही, बी माहित नाही आपल्याला. ओके, बी किती असणार सांगा पटकन? सर 16 इंटू 16 दिली आहे. 16. ओके, 16 इंटू बी. ओके, किती होणार? बी ची व्हॅल्यू किती होणार? पटपट करा. 12. ओके, 12 होणार. म्हणजे आपल्याला काय मिळालंय बघा? जर आपण कर्ण म्हटला, हायपोटिनस म्हटला, तर आपल्याला ही दिलेली आहे 60 आणि ही दिलेली आहे 12. दोन मिळणार. आपण थोडस काय करूया? करूया काय? L थोडीशी मोठी दाखवूया आपण. ओके, आता मला काढा ना, तोपर्यंत तुम्ही काढा ना. किती आहे ना? 20. बरोबर आहे. सॉरी, हे बी लिहूया, हे सी लिहूया आणि हे टी लिहूया. आपण काय करणार? AC स्क्वेअर इज इक्वल टू काय करणार? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे काय आलं सांगा? 16 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 16 चा स्क्वेअर पटकन सांगा? 256. 256. आणि 12 चा स्क्वेअर 140. याचा आन्सर किती येतं? सॉरी, 140. किती येतं आन्सर? ऍडिशन केले तर किती येतात? 400. आणि AC स्क्वेअर इज इक्वल टू 400 असेल तर डेफिनेटली AC इज इक्वल टू काय असणार? 20 असणार. हे कसं? एकदम सिंपल बघ, काही वेगळं करायची गरज नाही. लक्षात आहे? नेक्स्ट, एका समभुज त्रिकोणाची उंची √3 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. जमेल? काय सांगा? तो समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय असणार सांगा? आता आपण बघितलं ना, त्याच टाईपचं आहे. पहिल्यांदा बघितलेलं बघा, त्याच टाईपचं आहे. इथे मी लिहितो बघा, ABC. मी तुम्हाला सांगितलं AB इज इक्वल टू A असेल तर AC किती असणार? हे पण किती असणार? तेच असणार, बरोबर आहे ना? आपण आपल्याला आता काय दिलंय सांगा बघा? त्याची हाईट दिलेली आहे. हाईट म्हणजे काय असतं? इथे परपेंडिक्युलर असतं आपल्या BC ला, पण हे आपल्याला √3 दिलेलं आहे. ओके, आता मी सध्या A वगैरे काढून टाकतो. हा अँगल किती असणार?
60. 60 असणार. ओके. हा अँगल किती असणार? 30. 30 असणार. आपल्याला आता उलट दिले, 60च्या समोरची बाजू √3 असेल तर ही किती असणार सांगा? डीसी किती असणार? डीसी किती असणार? 1 असणार. आपण काय बघितलेलं बघा, 30च्या समोरची बाजू 1 असते तेव्हा ही √3 असते आणि ही 2 असते. डायरेक्टली आपण सांगू शकतो डीसी 1 आहे. बीसी किती असणार आहे? बीसी किती असणार? 2. 2 असणार. लक्षात आहे? हे जर तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये काढायचं असेल तर आपण काय करणार सांगा? साइन 60. साइन 60 म्हणजे किती सांगा परत पटकन? √3/2. √3/2. पण आपल्याला काढायचंय काय सांगा? डीसी काढायचंय. त्यामुळे साइन 60 नको घेऊया आपण. आपण काय घेऊया सांगा? काय घेऊया आपण? एडी Sin 30. साइन 20 घेऊया. साइन 30 नाही घेणार 30. 30 साइन नाही घेणार. काय घ्यावं लागेल आपल्याला? एडी अपॉन डीसी म्हणजे काय घ्यावं लागेल? 10. 10 घ्यावं लागेल. 10 30 60 घ्यावं लागेल. ओके. 10 60 किती असते पटकन सांगा? मी तिथे डायरेक्टली लिहिलेलंच आहे ऑलरेडी. किती असते? √3. √3 असते. आता आपल्याला काय माहित आहे बघा. आपल्याला काय माहित आहे सांगा? एडी माहित आहे. मी काय करणार? एडीची व्हॅल्यू √3. डीसी आपल्याला माहित नाही आहे आणि 1060 माहित आहे आपल्याला √3 आहे. त्यामुळे डीसी ची व्हॅल्यू काय होणार सांगा? डीसी इज इक्वल टू √3/√3 1. तुम्ही असं डायरेक्टली काढू शकता. ही किती असणार सांगा? एसी विचारली नाही तरी पण आपण काढूया. किती असणार? 2. 2 असणार. आपण असं पण काढू शकतो ना. तुम्ही साइन थिटा वापरून पण काढू शकता. आपल्याला डायरेक्टली एसी मिळणार. मग ही 1 करा, त्याच्यामध्ये ऍड करा, 1 1 2 करा, असं पण काढू शकता. आता मला सांगा पेरिमीटर, परिमिती किती असणार? हे आपलं डीसी झालं म्हणजे त्याची बाजू किती असणार? 2 असणार. पेरिमिटी किती असणार आहे? पेरिमीटर 6 असणार आहे. 2 + 2 + 2 = 6 असणार आहे. ठीक आहे. काय झालं सगळं? पेरिमीटर. त्याला आपण काय म्हणतो सांगा? परिमिती. ओके. एकदम सिंपल होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो कशा कुठला आहे? आपण क्वेश्चन वाचून घ्या बघा. कुठला थेरम आपल्याला वापरावा लागेल? आपल्याला एक ट्रायंगल दिलाय आणि काय सांगितलंय सांगा? एपी इज अ मध्यभाग. ओके. ए बी सी आणि एपी काय सांगा? त्याची मीडियन आहे. मीडियन म्हणजे त्याचं मिड पॉइंट हे असणार. आपी आहे. कुठला थेरम आपण वापरू शकतो? अपोलोनियसचा थेरम. काय सांगा अपोलोनियसचा थेरम? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू काय लिहू? पटपट बोला. 2 into AP square. 2 into AP AP square. square. ओके. प्लस 2 into BP square. किंवा PC square. बीसी केलं तरी चालेल किंवा बीपी स्क्वेअर लिहिला तरी चालेल. आता आपल्याला काय काय दिले बघा. हे डायरेक्टली दिलेलं आहे आपल्याला. 260 दिलेलं आहे. काढायची गरज नाही. आपल्याला काय दिलंय आणि बघा बीसी दिलाय. बीसी किती दिले सांगा? 18 दिलंय. मग बीपी किती असणार सांगा? 9. 9 असणार. कारण ह्याची आपण काय करणार आहे? बीपी इक्वल टू बीसी डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार सांगा? 18 डिवायडेड बाय 2. ओके. आपण इथे काय लिहिणार? 2 into 9 स्क्वेअर. सोडवा बघूया पटकन. एपीची व्हॅल्यू काढायची आहे बघा. हे बहुतेक किती येणार? 99 81 81 ची डबल केली आपण 162 आहे. 260 मधनं 190 162 वजा करा, त्याला डिवायडेड बाय 2 करा.
किती येतं एपी स्क्वेअर किती येतं सांगा. एपी नाही, एपी स्क्वेअर किती येतं सांगा. हे वजा करायचं. 260 मायनस 162 98 येणार. 98 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार 49 येणार. एपी किती असणार 7. 7 असणार. झालं. अपोलोनियसच्या फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता इझिली काढू शकता. घेऊन एक समजलं सगळ्यांना. फक्त फॉर्म्युला तुम्हाला पाठ करता यायला पाहिजे आणि बरोबर टाकता यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता यायला पाहिजे. ओके नेक्स्ट. ओके वाचा. समभुज त्रिकोण काढतो परत. इक्विलॅटरल ट्रायंगल काढलाय. ABC PC 1/3 BC दिलं म्हणजे आपल्याला A इथे घ्यावं लागेल. BC 1/3 BC दिला. 1/3 BC दिला म्हणजे आपल्याला P पॉइंट असा दाखवावा लागेल. हा आपला P पॉइंट असतो. इथे 2 भाग असणार, इथे 1 भाग असणार. BCच्या 1/3 PC दिलाय. PC इक्वल टू 1/3 BC दिलेला आहे. AB आपल्याला 6 दिलेला आहे. AB AC सगळं 6 होणार. BC पण 6 होणार. ओके कारण काय दिलंय आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय. समभुज त्रिकोण दिलाय. तर सगळ्या बाजू काय असणार आहे इक्वल असणार. आता मला पहिली गोष्ट सांगा, आपण BP किती असेल सांगू शकाल तुम्ही. हो. किती असणार 2. मी उलट काढला. सॉरी मी उलट काढलं. 2 मिनिट इथे मी इथे बदल करतो. शेवटा आपला PC असणार आहे. मी काय करतो C इथे असणार B इथे. ओके 1/3 BC म्हणजे इथे 2 भाग असणार, इथे 1 भाग असणार. ओके CP किती असणार आता सांगा 2 असणार. कारण का सांगा आपल्याला PC किंवा CP दोन्ही एकच आहे. 1/3 BC BC आपला 6 आहे तेव्हा आपल्याला 2 मिळाला. आणि PB किती असणार 3. हा 4. 2 असणार. कारण हे टोटल काय सांगा 6 आहे. त्यामुळे 2 मायनस केलं हे आपल्याला 2 मिळाले. डेफिनेटली काय असणार सांगा 4 असणार. एवढं समजलं सगळ्यांना. आता मी काय करतो सांगा इकडनं एक परपेंडिक्युलर टाकतो. त्याला नाव देऊया आपण D नाव देऊया. आता मला सांगा हे अंतर किती असणार DB किती असणार 3. 3. कारण काय होतं हा मिड पॉइंट असणार आहे. त्यामुळे PD किती असणार PD अंतर असणार. कारण हे टोटल काय सांगा 3 आहे त्याच्यात 2 गेला म्हणजे काय राहिलं 1 आहे. ओके आता आपण काय करूया तर ट्रायंगल हा आपला 90 डिग्री होणार. ट्रायंगल ADB मध्ये पायथागोरस थेरम आपण मला सांगा बघूया कसं वापरणार. AB स्क्वेअर काय होणार इक्वल टू पटपट बोला AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. बरोबर आहे. आपल्याकडे काय अवेलेबल आहे AB स्क्वेअर अवेलेबल आहे. किती आहे सांगा 6 स्क्वेअर. AD स्क्वेअर आहे का आपल्याकडे नाहीये. आणि DB आपल्याकडे आहे. किती आहे 3 आहे म्हणजे 3 चा स्क्वेअर झाला. ओके त्याच्यावरून आपण AD काढू शकतो. AD स्क्वेअर काय होणार सांगा 6 चा स्क्वेअर म्हणजे किती आला 36 मायनस 3 चा स्क्वेअर 9 27 येतो. बरोबर आहे. AD आपल्याला काय मिळालं सांगा रूट ऑफ 27 मिळाला. क्लिअर एवढा. सर मायनस कसं काय केलं काय आला नाही कळालं काय. ओके थोडस आपण काय करूया हे वर घेतो मी.
ओके. हम्म? ओके. आता परत आपण ट्रायंगल काय करूया समजा ट्रायंगल एपीडी मध्ये एपीडी मध्ये मला जर समजा एपी स्क्वेअर काढायचं असेल तर आपल्याला काय काय कसं काय करणार समजा एपी स्क्वेअर काय येणार तो सुद्धा AD square plus PD square. एडी स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर एडी आपल्याला मिळालंय बघा √27 आहे पण त्याचा स्क्वेअर केला तर परत काय होणार सांगा 27 होणार √27 चा स्क्वेअर 27 होणार. पीडी आपण मिळालंय का आपल्याला पीडी आपल्याकडे आहे हो. किती आहे 1. 1 आहे 1 चा स्क्वेअर म्हणजे किती आला सांगा रूट म्हणजे 28 झाला बरोबर आहे ना. त्यामुळे मी इथे लिहितो बघा एपी इज इक्वल टू √28 हे त्याचा आन्सर झालं. पाहिजे तर तुम्ही हे आणि अशा प्रकारे पण लिहू शकता 28 म्हणजे काय लिहू शकतो 7 × 4 कशाचा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट आहे 2 चा स्क्वेअर आहे तो बाहेर काढणार तो आन्सर तुम्ही असं पण लिहू शकता. एक तर तुम्हाला आन्सर असं असणार किंवा असं दिलेलं असेल लक्षात जर म्हणजे एमसीक्यू टाईप असतील तर. समजलं सगळ्यांना समजलं का आपल्याला एपीच काढायला सांगितलेलं आपण काय केलं सांगा थोडंसं काय केलं एडी परपेंडिक्युलर वगैरे टाकून आपण काय केलं एडी ची व्हॅल्यू काढली आणि त्याच्यानंतर आपण एपी ची व्हॅल्यू इझिली काढू शकतो. ओके चला आपण नेक्स्ट बघूया परत एक्सप्लेन करायला पाहिजे. हॅलो नाही सर समजला ओके नेक्स्ट बघूया आपण प्रणाली आणि प्रसार. मला परत पहिल्यांदा एक सांगा दिशा सांगा मला इथे कुठली दिशा असते वर आपण म्हणजे काय North. खाली South. इथे या साईडला East. ईस्ट टाकायचं आणि इथे West. वेस्ट टाकायचं किंवा मराठीमध्ये सांगा मला इथे वर काय दाखवतो आपण उत्तर नॉर्थ म्हणजे कुठली नॉर्थ म्हणजे कुठली उत्तर उत्तर साऊथ म्हणजे दक्षिण. दक्षिण बरोबर दक्षिण ओके ईस्ट म्हणजे पूर्व आणि डब्ल्यू म्हणजे वेस्ट म्हणजे पश्चिम. पश्चिम आता बघूया पहिल्यांदा बघा स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट टू द अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्ह म्हणजे एक काय गेलं सांगा एक ईस्टला गेलं एक नॉर्थला गेलं म्हणजे आपलं काय येणार सांगा इथे समजा दोघं एका ठिकाणी उभी होती एक ईस्टला गेला एक नॉर्थला गेला ओके नॉट रिझल्ट फ्रॉम द सेम पॉइंट म्हणजे एकाच पॉइंट पासून त्यांनी काय केलं सुरुवात केलेली सेम पॉइंट आणि सेम म्हणजे दोघांचं स्पीड सेम होतं 2 तासानंतर त्यांच्यामध्ये डिस्टन्स 15√2 झालं म्हणजे कुठे दाखवू मी 15√2 कुठलं डिस्टन्स असणार ते 2 तासानंतर त्यांनी 15√2 डिस्टन्स I14 माझं दोन्ही डिस्टन्स एकदम परफेक्ट नाही आला पण समजा दोन्ही सेम आहे दोन्ही काय समजा सेम आहे हे आपल्याला दिलंय 15√2 दिलंय मी लिहितो बी आणि सी लिहितो. ओके आता पुढे काय विचारलंय बघा आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन दॅम इज 15√2 फाइंड देअर स्पीड. आपल्याला स्पीड बघण्यासाठी काय माहित असायला पाहिजे त्यांचं स्पीड बघण्यासाठी Distance. कुठलं डिस्टन्स काढावं लागेल AB आणि AC. एसी दोन्ही इक्वल असणार हो. कारण त्यांचं स्पीड सेम होतं आणि एकाच पॉइंट पासून हे गेलेलं मग किती असणार एसी आणि एबी किती असणार 15. 15 असणार डायरेक्टली काढू शकतो कारण हा अँगल किती होणार सांगा 45 होणार हा 45 किंवा जर तुम्हाला शाळेमध्ये वगैरे का म्हणजे SSC याला काढायचं आपण काय करणार साइन 45 घेणार साइन 45 किती असतं साइन 45 किती असतं पटकन बोलायचं 1/√2 इक्वल टू आपल्याला काय करायचं BA अपॉन काय करायचंय BC. आपल्याकडे काय BA माहित नाही आपल्याला BC माहित आहे
ओके, म्हणजे काय होणार सांगा, BA इक्वल टू 15√2 डिवायडेड बाय √2. आपला आन्सर काय येतं सांगा, BA इज इक्वल टू 15. पण आपल्याला काय काढायला सांगा, BA किंवा BC दोन्ही काय येणार, इक्वल येणार. पण आपल्याला काढायला सांगितलं फाइंड देअर स्पीड पर आवर. त्यांचा तासी वेग किती आहे, किती येणार तुम्ही काय सांगा, आन्सर काय ना, स्पीड किती येणार, 7.5. हा किती, 7.5. 7.5. का, कसं काढलं सांग, कसं काढलं, डिस्टन्स आपण 15 किलोमीटर गेलो, किती तासामध्ये गेलो, 2 तासामध्ये गेलो. मग आपण एका तासामध्ये हे स्पीड कशामध्ये काढलं होतं, तर एक पर ओव्हर काढलं, म्हणजे तासी डिवायडेड बाय 2 काढलं, म्हणजे काय होणार 7.5 किलोमीटर. हे दोघांचं सेम असणार. ओके, एकदम सोपा होता बघा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज 130 चौरस सेंटीमीटर आहे. समांतर भुज म्हणजे कुठला शब्द आहे, ऐकलाय तुम्ही, पॅरलोग्राम म्हणजे काय आहे, ते काय काढतात, कसं काढतात माहित आहे का, हो. ओके, ती काढतं बघा इथे. त्याच्यामध्ये काय असतं सांगा, समोरच्या बाजू काय असतात सांगा, काय असतात, पॅरलर असतात आणि इक्वल असतात का, आणि इक्वल असतात का, ह्या इक्वल असतात. हॅलो, हो. समोरच्या बाजू काय असतात, इक्वल असतात. आणि तुम्हाला डायगोनल बद्दल काय माहित आहे का, त्यांचे कर्ण काय करतात, बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात. लक्षात आहे, मी ते नाव देतो. ओके, म्हणजे आपल्याकडे काय, ओ हा काय असणार सांगा, मिड पॉइंट असणार. DBचा ओ हा मिड पॉइंट असणार, ACचा पण ओ हा मिड पॉइंट असणार. ओके, आपल्याला काय दिले बघा, काय काय दिले बघूया. ऍडजस्टंट साईड, ऍडजस्टंट साईड म्हणजे काय आलं सांगा, AD आणि AB हा ऍडजस्टंट साईड झाला, किंवा AD आणि DC हा ऍडजस्टंट साईड झाला. आपल्याला काय दिलं, सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऍडजस्टंट साईड, या दोघांचं सम आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला काय दिलंय, अँड लेंथ ऑफ वन ऑफ इट डायगोनल. आपण कन्सिडर करूया की DB आपल्याला दिलेलं आहे, 14 दिलेलं आहे, आणि आपल्याला AC काढायला सांगितलं. तर आपण काय वापरू शकतो याच्यामध्ये, कुठलं फॉर्म्युला वापरू शकतो आपण, सर आपण वापरू शकतो. कारण काय, आपल्या बघा हा मिड पॉइंट आहे, तेव्हा आपण वापरू शकतो. आपण काय लिहिणार सांगा, AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इक्वल टू काय ना, पुढे बोला मला, पुढे सांगा ना. हॅलो, 2 स्क्वेअर 2 AO स्क्वेअर प्लस 2 DO स्क्वेअर. DO स्क्वेअर. आपल्याला DB आहे, त्यामुळे आपण DO काढू शकतो. DO इज इक्वल टू OB इज इक्वल टू काय होणार सांगा, बायसेक्ट करतो. बायसेक्ट म्हणजे दोन भागामध्ये डिवाइड करतो. ओहा पॉईंट काय करतो, दोघांना दोन वेगवेगळ्या भागामध्ये दुभागतो. त्यामुळे आपलं काय होणार सांगा, 14/2 म्हणजे काय होणार आहे, 7. ओके, आपल्याकडे हे आहे बघा, आपल्याकडे AO नाही आहे, मग मी तसंच ठेवतो ते AO. आपल्याकडे DO आहे 7 स्क्वेअर, म्हणजे काय आलं सांगा, 2AO स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर 49. 49 ची डबल केली तर आपल्याला किती मिळते, 19 मिळते. सॉल्व्ह करा आणि मला सांगा बघा AO ची व्हॅल्यू. जमेल, सल्फेट. होय ते बरोबर आहे. मी करायला पाहिजे बघा, 130 मायनस 90 किती येतात, 32 येतात. 32.
इज इक्वल टू एओ स्क्वेअर 2a स्क्वेअर म्हणजे एओ स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा 32/2 म्हणजे 16 एओ इज इक्वल टू 4. आपल्याला आन्सर मिळालं का अजून? आपल्याला आन्सर मिळालं का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल आता? आपल्याला एसी विचारलंय, डायगोनलची विचारलंय, कर्णाची विचारलंय. मग एसी काय ना सांगा? काय ना? 8. 2 इंटू एओ. हे त्याचा आन्सर झालं. क्लिअर? क्लिअर? ओके, तुमच्या लक्षात यायला पाहिजे आपण अपोलोनियस फॉर्म्युला वापरावा पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. ओके, चला हे पण अपोलोनियस फॉर्म्युलाशी रिलेटेड आहे. पाहिजे तर मी ट्रँगल काढतो इथे बघा. ट्रँगल काढा, प्रॅक्टिस होईपर्यंत काय करा, बेस्ट पैकी प्रॅक्टिस होईपर्यंत काढा ट्रँगल. आपल्याला पीएम दिलाय, पीएम मीडियन दिलाय तर पी वर घ्यायचा. PQR आणि मीडियन दिलाय. आपल्याला काय काय दिलंय बघूया. PQ दिलाय 40, ER दिलाय 42, PM दिलाय आपल्याला 29. ओके, आणि हे काढायला सांगितलं. QR काढायला. मला सांगा बघूया अपोलोनियसच्या फॉर्म्युला प्रमाणे काय वापरणार? PQ square plus PR square PQ स्क्वेअर equal to 2PM square plus 2QM square. इथे QM घेतलं तरी चालेल, MR घेतलं तरी चालेल. ओके, PM घेतलं तरी चालेल आणि MR घेतलं पण चालेल. ओके, सांगा आता पुढे कॅल्क्युलेशन करा. PQ स्क्वेअर आपल्याला किती दिला? 40 स्क्वेअर. PM आपल्याला दिलेला आहे प्लस 2QM स्क्वेअर. सॉल्व करा बघूया पटकन, दोघांची स्क्वेअर काढा. पटपट काढा. फोर्टीचा स्क्वेअर किती येतो? 40चा स्क्वेअर 42चा स्क्वेअर माझ्या मेथडने काढा बघा, इझिली होणार. 2चा स्क्वेअर काढायचा 4, 4 2 8, 4 2 8, त्याची डबल करायची आणि 4चा स्क्वेअर करायचा. आन्सर काय येतं सांगा? 6 1764. ओके, 29चा स्क्वेअर काढलाय कोणी? 29चा स्क्वेअर किती येतो? 841. 841. ओके, प्लस 2QPM2 स्क्वेअर. त्यांची जर ऍडिशन केली तर 4 6 3. त्याच्यातनं आपण याचे डबल केले, आपण वजा केले आपण. आपल्याला आन्सर किती येतं? 2 8 2 8 झाले. आता 1 आला 6. बरोबर आहे. याची डबल हे आहे का? 2 2 4 8 16 14. ओके, इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. QM स्क्वेअर इज इक्वल टू याचे हाफ करावे लागला. इझिली मिळतं, परत आपल्याला तेच मिळतंय बघा. त्यामुळे QM इज इक्वल टू काय होणार तुझा? 29 होणार. पण आपल्याला QR काढायचं आहे. QR इज इक्वल टू 2 टाइम्स QM इज इक्वल टू काय होणार? 2 इंटू 29 इज इक्वल टू किती होत आहे?
58 बरोबर आहे. समजलं का? समजलं का? हो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट सोडवा बघूया पटकन. तुम्ही सोडवत नाही, तुम्ही सोडवा. होमवर्क म्हणून घ्या नाही. सेम करायचं आहे. कॅल्क्युलेशन करा आणि सांगा बघा. इथे पण आपल्याला काय वापरायचं आहे? अपोलोनियसचा थेरम वापरायचा. हा बघा, हा सोडवा, लिहून घ्या बघा. निहाल झोपलेला काय रे बाबा? आत्ता येतोय की रे? निहाल, निहालचे आवाजच नसतात की रे. ग बसतो. हॅलो. काय मीटिंग चालू करतो आणि झोपून देतो की काय? आवाजच नसतात की रे तुझे. होत नव्हतं. हा? कनेक्ट होत नव्हतं. कनेक्ट पण तुझा आवाजच नसतात की रे. खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला. हा, ग बसतो. सोपं वाटतं काय कठीण वाटतं निहालला? नाही, सोपं वाटतं. सोपं वाटतं. एनटीएससी ची जी मुलं आहेत 10वीची, ह्या रविवारी टेस्ट घेऊया का आपण? एक टेस्ट घेऊया का? मॅथ्स वर नाहीतर मॅथ वर, कुठल्यावर घेऊया? मी तुम्हाला मॅथचे नाही तर 2 देतो. एक तुम्ही रविवारी सोडवा आणि फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर पासून आपण मॅथ्सचं चालू करतोय. म्हणजे काय? रिव्हिजन पण आणि एका एका चॅप्टरवर आपण टेस्ट घेणार आहोत. आपलं संपणार, एक फक्त चॅप्टर राहिलाय. तो बघूया आपण एक्स्ट्रा क्लास घेऊन संपूया. एनटीएससी ची मुलं, बाकीच्यांची नाही का सांगत मी. झालं हे लिहून घेतलं. पुढचं घेऊ मी. पुढचं घेऊ. ओके. त्या दिवस काय राहिलेलं माझं चुकून एक क्वेश्चन राहिलेला, नंतर घेतो म्हणून सांगितलं आणि तसाच राहिलेला, तो आपण सोडूया. क्लासला घेऊया म्हणून सांगितलं आणि मी राहिलेलो. आपल्याला काय करायचंय तर समभुज चौकोनाच्या बाजूच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गा बेरीज एवढी प्रूव्ड ॲट द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनस. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनस ओव्हर ऑम्बस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड. म्हणजे काय केलं? सगळ्या साईडची आपण समजा स्क्वेअर केली, इक्वल टू काय असणार आहे? त्याच्या डायगोनल स्क्वेअरची आपण काय केली? सम केली तर तेवढं येणार. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही प्रॉपर्टी तुम्हाला एनटीएससी साठी सुद्धा उपयोगी पडेल. 10वीच्या परीक्षेसाठी प्रूव्ह दॅट म्हणून येऊ शकेल. आपण इझिली प्रूव्ह करूया. मला सांगा, पहिला आपण PQS कन्सिडर करूया. ट्रायंगल PQS. तुम्हाला आधी समभुज चौकोनाच्या प्रॉपर्टी माहित आहेत का? डायगोनल काय करतात? कर्ण एकमेकांना काय करतात? बायसेक्ट करतात, दुभागतात. दुभागतात म्हणजे काय करतात? इक्वल, म्हणजे हे इक्वल हे असणार आणि हे इक्वल हे असणार. त्यामुळे आपण काय वापरू शकतो त्याच्यामध्ये? अपोलोनियसचा फॉर्म्युला थेरम वापरू शकतो. लक्षात आहे? मला अपोलोनियसच्या फॉर्म्युला प्रमाणे PQS मध्ये सांगा, म्हणजे काय लिहू मी? काय लिहू? पटपट बोला. PQ square plus PS square is equal to QT square plus PT square. 2 QT square plus 2 PT square. PT स्क्वेअर प्लस 2 PT स्क्वेअर. हे आपलं एक झालं, एक नंबर. तसंच मला दुसऱ्या ट्रायंगल मध्ये कुठल्या सांगा? QRS मध्ये सांगा बघूया. अपोलोनियस बाय इथे लिहा अपोलोनियसच्या थेरम प्रमाणे, म्हणून पुढे वगैरे लिहू शकता. पुढचं सांगा बघूया कसं लिहू मी? पटपट बोला, एकदम सिंपल आहे. QRS कसं लिहिणार? बोला ना. QR हॅलो. स्क्वेअर QR स्क्वेअर पुढे प्लस RS स्क्वेअर RS स्क्वेअर इज इक्वल टू 2 QT स्क्वेअर ओके प्लस 2 RT स्क्वेअर. 2RT स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन नंबर 2 झालं. ओके. आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलं बघा? हे चारही आपल्याला ऍड करायचे साईडचे स्क्वेअर. मी काय करतो? हे आणि हे ऍड करतो, म्हणजे 1 आणि 2 ऍड.
लेफ्ट हँड साइड ऍड केली तर डेफिनेटली राईट हँड साइड पण ऍड करायला पाहिजे. प्लस 2pt स्क्वेअर प्लस 2rt स्क्वेअर. आपल्याला लेफ्ट हँड साइड जी पाहिजे ती मिळालेली आहे. आता आपल्याला राईट हँड साइड थोडीशी ऍडजस्ट करावी लागेल. काय काय मी काय करतो, 2pt स्क्वेअर, हा 2pt स्क्वेअर आहे ना तो इथे आहे आणि हे दोन्ही एकत्र 2pt स्क्वेअर प्लस 2rt स्क्वेअर. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा इथे, 4qt स्क्वेअर प्लस 4pt स्क्वेअर मी लिहू शकतो का? लिहू शकतो. कारण का सांगा, पीटी आणि टीआर काय सांगा सेम आहे. पाहिजे तर इथे लिहा पीटी इज इक्वल टू आरटीआर. त्यामुळे आपण काय बोलू शकतो, आरटी बद्दल पीटी लिहू शकतो. म्हणजे आपल्याला काय मिळालं, 4pt स्क्वेअर लिहायला. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, आपल्याला प्रूफ काय करायचं बघा, पीआर स्क्वेअर प्लस क्यूएस स्क्वेअर करायचं. इथे मी असं लिहू शकतो का, 2qt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2tt ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. हो. लिहू शकतो. पण आपल्याला सांगा 2 टाइम्स qt म्हणजे काय होतात, 2 टाइम्स qt म्हणजे काय होतं, QS. कारण ह्याची डबल केल्यावर आपल्याला, कारण हे दोन्ही इक्वल आहेत ना, हे दोन्ही इक्वल आहेत. त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा, QS स्क्वेअर प्लस पीटीचे डबल केली तर काय होणार सांगा, PR होणार. हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. जे आपल्याला प्रूव्ह करायला हे लिहिलेलं बघा, हे तुम्हाला पुस्तकामध्ये पण सोडून दिलेलं आहे 10वीच्या. लक्षात आहे. पण ही तुम्ही प्रॉपर्टी वापरू शकता. किंवा काय दिलं आता सांगा, याचं समभुज म्हणजे रॉम्बसचं तुम्हाला एक साईड दिलेलं आहे समजा फार, आणि समजा तुम्हाला एक डायगोनल दिलेला आहे. अंदाजे सांगतो मी, बरोबर असेल असं काय नाही, तर 8 दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की दुसरा डायगोनल काढा. तर हे सगळं बाकीचं काय करत बसायची गरज नाही. याचं काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा, त्याचं 4 टाइम्स करायचं आणि त्याला डिवायडेड बाय काय करायचं, 2 टाइम्स त्याचा स्क्वेअर करून त्याला डिवायडेड केलं की आपल्याला काय मिळणार, दुसरा हे मिळू शकतो. त्याचा परत हे मिळणार, आन्सर काय मिळणार, 2pt स्क्वेअर मिळणार. त्याला परत डिवायडेड आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला आन्सर मिळू शकतो. म्हणजे जास्त काय करायची गरज नाही. जर तुम्हाला अपोलोनियसचं फॉर्म्युला माहित असेल, जे आपल्याला 1 मिनिट दिलेलं असतं, अपोलो माहित असेल तर आपण अर्ध्या मिनिटातच ते सोडू शकतो. आता तुम्ही सगळं परत काढत बसणार, पायथागोरस थेरम वापरणं आणि काय वापरणार, ते लेंदी होणार. जर आपल्याला पटकन लक्षात आलं की ही प्रॉपर्टी लक्षात आली की रॉम्बस मध्ये ही प्रॉपर्टी आपण वापरू शकतो, आपलं 1 मिनिटाच्या आधी काय होऊ शकेल, उत्तर मिळू शकेल. ओके, तर मला अनेक लेक्चर लागेल आणि ह्या लेक्चर मध्ये नाही संपणार आहे. तर आपण तो उद्या घेऊया का परवा घेऊया, सॅटर्डेला घेऊया का संडेला घेऊया. एक लेक्चर लागेल म्हणजे हा आपला चॅप्टर संपेल. उद्या घेऊया का परवा घेऊया, सर उद्या घेऊया सर उद्या. हो. ओके. उद्या सकाळी दुसरा क्लास आहे सर. कुठला, किती वाजता? केणी मॅडम घेणार आहेत उद्या सकाळी. मग आपण रविवारी घेऊया. चला आपण रविवारी घेऊया. ओके, रविवारी 5:45 ला घेऊया. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. अजून उद्या परवाचा जो क्लास आहे ना, परवाचा तो क्लास आहे त्याच्यामध्ये सगळं फ्रूट प्रकार म्हणून असणार आहे क्वेश्चन. त्यामुळे तुम्ही 8वी 9वीच्या मुलांनी यायला हरकत नाही, नाही आला तरी चालेल. लक्षात फ्रूट ऍड मध्ये असणार हे सगळं, पण तुम्हाला पण बरं पडेल ते. लक्षात या तुम्ही, म्हणजे बसला तर बरं पडेल, तुम्हाला आला तर बरं पडेल. ओके, पण हे तुम्हाला बहुतेक हे जे मी काही क्वेश्चन घेतले ना, 8वी 9वीच्या लेवलचे पण आहेत बघा. 10वीला जे क्वेश्चन आहेत ना, 8वी, आता बघा हा प्रॉब्लेम आहे तो काय सांगा, 8वी 9वीचा आहे बघ, तो पण 10वीला आहे. त्यामुळे तुमचं इथे बऱ्यापैकी 9वीचं पण क्लिअर होत, कशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. ओके, कुणाला काय याच्यामधले बघा, मी परत एकदा हे करतोय, बॅक जातोय, कुठला परत एकदा एक्सप्लेन करायला पाहिजे तर सांगा. अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. कुठला समजला नाही सांगा मला. हे सुद्धा बघा, हे जवळजवळ आहेत ना, 8वी 9वीच्या लेवलचे आहेत बघा.
आणि एनटीसी 8वी 9वीच्या पेजला आपण घेतलेलं आहे ऑलरेडी. बोल, काय बोलायचंय? कोणाला बोलायचंय? सर प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं फिफ्थ एक प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं कितवं? फिफ्थ. 2 मिनिट मी बघतो आधी प्रॉब्लेम कुठला आहे तो. .2 मधलं फिफ्थ ना आपण सोडवलं की ग? सोडवलं आपण. हॅलो, सोडवलं नाही मी, सोडवलंय की सोडवलंय की ग? व्हिडिओ बघ एकदा, नाही समजलं तर मग मी उद्या एक्सप्लेन करेन. उद्या नाही, परवा. ओके. ओके, हे सोडवलंय आपण, मी दाखवलंय बघ. व्हिडिओ बघ, सारखं चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे बघा. ओके, ओके. आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे? आणि कुठला? आजच्या मध्ये किंवा अगोदरच्या मध्ये? आपला रविवारी हा चॅप्टर संपेल, सगळं मी घेतोय बघा. ओके, तुम्ही परत एकदा रिव्हिजन करा. आणि मला अपेक्षा आहे 10वी मध्ये जी आता आहेत त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडायलाच पाहिजे, कारण जवळजवळ सगळे क्वेश्चन आपण सोडवतो. लक्षात एक पण चुकून एक कुठला तरी म्हणजे सेम असेल तर मी सोडतोय. म्हणजे कसं आता तुम्हाला आज दिलाय बघा त्याचा, हे बाबा दोन्ही सेम आहेत, तशा प्रकारचे असते तर मी सोडवत नाहीये. पण बहुतेक सगळे क्वेश्चन मी चांगल्या प्रकारे तुम्हाला सोडून दाखवतो. त्यामुळे तुम्हाला शाळेमधल्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायला काहीच हरकत नाहीये बघा. ओके, आणि तरी त्याच्यामध्ये डाऊट्स असतील तर मला विचारा. आपण त्याच्यावर परत एकदा म्हणजे जे क्वेश्चन समजले नाही तुम्हाला ते परत एकदा विचारा, आपण बघूया ते. थांबूया आपण. काय क्वेश्चन आहे कोणाला? हॅलो, आज गायत्री दिसत नाही का? आहे ग, गायत्री आहे? आलेली ना का नाही आलेली गायत्री? नाहीये. ओके, चला मग थांबूया आपण.